माझे पुतळे जाळले, काही फरक नाही पडत. पण मी निर्णय घेतला, माझ्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे 2.5 लाख विद्यार्थी आहे, 1256 विद्यार्थ्यांसाठी 2.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी कदापि तडजोड करणार नाही. मंत्रिपद केलं तर चालते, अशा प्रकारचा निर्णय घेतला. म्हणजे आपण जर एखादे चोचले धंदे जर आपण जर पूर्वाचे केले तर या पोराचं नुकसान होईल. मी निर्णय घेतला, काही झालं चालते, शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी मी कदापि ऍडजस्टमेंट करणार नाही. आज 83वा दिवस आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्याच्यापैकी 1254 विद्यार्थ्यांपैकी सजीवा 365 विद्यार्थी पात्रता झाले, त्यांना ऑर्डर दिलं, मी रुजू होत नाही, मला हटवण्याचा प्रयत्न करत आहे, मला वाकवण्याचे प्रयत्न करत आहे, मोर्चे काढले, काय हे झालं. परंतु मी जबाबदारी सांगतो, माझ्या विद्यार्थ्याचं हित माझ्याजवळ आहे. माझ्या विद्यार्थ्याचं हित मला पाहायचं आहे. जोपर्यंत पात्रताधारक शिक्षक शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवणार नाही तर भविष्यामध्ये, कारण शासकीय आश्रममध्ये कोण शिकणार? शासकीय आश्रमशाळेत गरीबाचा विद्यार्थी शिकते, मुली आणि मुलगी शिकते. आज शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा संकल्प घेऊन सजीव आम्ही काम करत आहे. 1791 शिक्षक 100% पुढच्या 30 नोव्हेंबरच्या आज 100% रुजू होणार, म्हणजे होणार. काही झालं चालते, मी थांबणार नाही. आता सजीव अपप्रचार कसं करते, हेच बायस्त्रोत झाले. बायस्त्रोत झालेले याचा अर्थ मी माझ्या विभागामध्ये प्रायव्हेटीकरण आणणार नाही. अशोक विखे मेला तरी चालते, काही झालं चालते, पण खाजगीकरण कधी येऊ देणार नाही. परंतु माझ्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय व्यवस्था म्हणून बाह्यस्त्रोतद्वारे शिक्षकांची भरती करत आहोत. पण अपप्रचार कसे करते सजीव माहिती आहे का? खाजगीकरण. आता तुम्हाला काय समजते? तुमचं जमलं नाही चांगलं, नाही जमलं चांगलं. खबरदार, मी एक या ठिकाणी मंत्री म्हणून आवाहन करतो, माझ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांसाठी 490 शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या गुणवत्तेबाबत भविष्यात चर्चा करण्याची गरज आहे. हेच जर शिकवले, बीएड आहे, कोणी बीएड आहे, शिकवता येत नाही, हेच जर राजकारण करत तर आमच्या पोराला कसं शिकवल? चिंता करायची नाही सर, काही झालं चालते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत आहे, एकनाथजी शिंदे सोबत आहे, अजितदादा सोबत आहे आणि संजयजी राठोड सोबत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी सांगतो, घाबरत नाही, चिंता नाही. उच्च विद्यापीठ सजीव, एमएससी पीएचडी 32 वर्ष पोरायला बीएससी एमएससीच्या पोरायला शिकवलं मी. लिव्हर काय, किडनी का, क्वालिफाईड आहे, बोगस नाही. पीएचडी केली 2002 ला. त्यामुळे मला त्याचं शिक्षणाचं महत्व माहित आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा होते की असं का करते. संकल्प केलेला आहे, यावर्षी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून झाल्यानंतर 2च संकल्प केलेले. बाकी तर योजना चालू राहणार आहे. शिक्षक शिकवणार आहे, ठक्कर बाबा राबवणार आहे, 50 चौपट होत राहणार आहे, 30 चौपट होत राहणार आहे. 2च विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मिशन आदिवासी विभागाचं मिशन 2च विषय, मुलं मुली, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आमच्या बहिणी. हजारो महिला बचत गट जोपर्यंत सबलीकरण आणि सक्षमीकरण होणार नाही, बिनव्याजी कर्ज जोपर्यंत मिळणार. आता त्यांनी सांगितलं 85%, नाही सर, 15%, 100% आदिवासी विभाग भरणार. 1 रुपये महिला बघून भरणार नाही. नियोजन केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.